तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण आज अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा एक नवीन टॉपिक आपण स्टार्ट करूया. तर यापूर्वी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल फिनॉल हा टॉपिक आपण घेतलेला आहे. तर हा टॉपिक बघण्या अगोदर आपण बघूया की जो अल्कोहोल फिनॉल आणि इथर आहे यामध्ये आपण काय पाहिलं होतं. तर तुम्हाला माहित असेल की जे अल्कोहोल आहे, अल्कोहोल मध्ये काय होतं रे, ROH. त्यानंतर काय पाहिलं आपण, फिनॉल मध्ये काय होतं, AROH. आणि त्यानंतर काय बघितलं, इथर. आणि इथर मध्ये आपण काय बघितलं होतं, ROR. तर अल्कोहोल असेल, फिनॉल असेल किंवा इथर असेल, यामध्ये काय होतं आपण बघितलं की जे कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा होता, सिंगल बॉन्ड होता. या ठिकाणी आपण बघू शकतो यामध्ये हा कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये कसा आहे, सिंगल बॉन्ड आहे. इथं पण सिंगल बॉन्ड आहे आणि या ठिकाणी पण काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. पण हा जो टॉपिक आहे अल्डिहाइड, कीटोन आणि ॲसिड्स, यामध्ये आपण जो कार्बन ऑक्सिजन बघणार आहे तर त्यामध्ये तो बॉन्ड कसा आहे, डबल आहे. बरोबर आहे का. तर हे आपल्याला बघायचं आहे. याला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप. कोणता आहे तो ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप आहे तो. ओके. तर आपल्याला बघायचं आहे असे कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की त्यामध्ये हे कार्बोनिल ग्रुप येतात. तर त्यामध्ये बघा नंबर 1 आहे RC≡OH. तर कोण आहे हा, अल्डिहाइड आहे नंबर 1. नंबर 2 कोण आहे, RC≡OH. तर कोण आहे हा, ॲसिड आहे, ॲसिड्स. नंबर 3 आहे RC≡OR. तर हा कोण आहे, कीटोन आहे, कीटोन्स. बरोबर आहे का. त्यानंतर 4 नंबर जर बघितला आपण, तर कोण आहे हा, एस्टर आहे. नंबर 5 RC≡OCl किंवा आपण बघू शकतो हा पण जोडू शकतो OCOR. तर कोण आहे हा, ॲसिड अनहायड्राइड. कोण आहे, ॲसिड अनहायड्राइड आहे. त्यानंतर नंबर 6 बघूया आपण, RC≡OCl. तर कोण आहे हा, तर हा कोण आहे, ॲसिड क्लोराइड आहे, ॲसिड क्लोराइड्स. त्यानंतर 7 नंबरला कोण आहे, RC≡ONH2. तर कोण आहे हा, ॲसिड अमाइड्स, ॲसिड अमाइड. ओके. तर असे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण घेतलेले आहेत की त्यामध्ये कोण आहे, कार्बोनिल ग्रुप त्यामध्ये आहे. आपण बघू शकता प्रत्येकामध्ये कोण आहे, प्रत्येकामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे प्रत्येकामध्ये. ओके. तर हे सगळे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की त्यामध्ये कोण आहेत, कार्बोनिल ग्रुप आहेत. ओके. बघूया आपण पुढचा पॉईंट यामध्ये डिस्कस करूया. आता या ठिकाणी बघा, आपण मगाशी पाहिलं की हा कुठला ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. हा इट इज अ कार्बोनिल ग्रुप. आणि या ठिकाणी कुठला ग्रुप जोडतोय त्यानुसार आपण नाव देऊ शकतो. समजा या ठिकाणी जर तुम्ही H जोडलं तर काय नाव देऊ शकतो आपण, अल्डिहाइड्स. जर या ठिकाणी तुम्ही R जोडलं तर काय नाव देऊ शकता, कीटोन नाव देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी जर तुम्ही OH जोडलं तर काय नाव देऊ शकता, ॲसिड नाव देऊ शकता. बरोबर आहे का. या ठिकाणी तुम्ही जर OR जोडलं, OR, तर काय तयार होऊ शकतं रे, एस्टर तयार होऊ शकतं यामध्ये, एस्टर. त्यानंतर तुम्ही जर इथं Cl जोडलं तर काय होऊ शकतं, ॲसिड क्लोराइड होऊ शकतं. जर या ठिकाणी तुम्ही NH2 जोडलं तर काय होऊ शकतं, अमाइड होऊ शकतं, ॲसिड अमाइड्स. ओके. जर या ठिकाणी तुम्ही हा ग्रुप जोडला तर काय होऊ शकतं, ॲसिड अनहायड्राइड हा ग्रुप होऊ शकतं. बरोबर आहे का. म्हणजे या ठिकाणी कुठला ग्रुप जोडतोय त्यानुसार आपण ते नावं तयार करू शकतो. हे पण ट्रिक यामध्ये लक्षात ठेवा.
त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. काय बघायचं आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. क्लासिफिकेशन्स ऑफ अल्डिहाइड्स. तर हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. द अल्डिहाइड्स आर क्लासिफाईड इंटू टू मेन कॅटेगरीज. दोन प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. नंबर आहे 1 ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आणि नंबर 2 आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. नंबर 1 आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि नंबर 2 आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. जर आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये जर विचार केला तर कुणाला म्हणायचं रे ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स? तर यामध्ये एखादं एक्झाम्पल आपण चेक करूया. फॉर एक्झाम्पल CH3CHO. तर हे कुणाचं एक्झाम्पल आहे? ॲलिफॅटिक अल्डिहाइडचं एक्झाम्पल आहे. यामध्ये आपण अल्डिहाइड कुणाला जोडलेला आहे? ॲलिफॅटिक चेनला जोडलेला आहे. बरोबर का? म्हणजे स्ट्रेट चेनला, सरळ चेनला आपण जोडलेला आहे. याचं नाव आहे ॲसिड अल्डिहाइड्स. ॲसिड अल्डिहाइड्स. बरोबर का? हे पहिले एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल यामध्ये घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल समजा हा ग्रुप आहे. या ठिकाणी अल्डिहाइड कोणाला जोडला? आपण ॲलिफॅटिक चेनला अटॅच आहे तो. त्यामुळे या अल्डिहाइडला काय म्हणायचं? ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. याचं नाव काय असेल रे? 3 नंबरचा अल्डिहाइड कुठला असतो? प्रोपिऑन अल्डिहाइड्स. प्रोपिऑन अल्डिहाइड्स. तर हे झालं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. इन ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स the aldehyde is attached to the aliphatic chains, that is called as aliphatic aldehyde. In case of aromatic aldehydes, in aromatic aldehyde the CHO group is attached to the direct benzene ring. तर यामध्ये काय होतं? जो अल्डिहाइड ग्रुप आहे तो डायरेक्ट कोणाला अटॅच असतं? बेंझिन रिंगला डायरेक्ट अटॅच असतं. यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. ओके, समजा हा कंपाऊंड आहे. जर इथं CHO अटॅच असेल तर हा कोणता अल्डिहाइड झाला? बेन्झा अल्डिहाइड्स किंवा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आपण त्यांना म्हणतो. इट इज अ बेन्झा अल्डिहाइड्स. बेन्झा अल्डिहाइड्स. बरोबर का? हे पहिले एक्झाम्पल आहे. तर अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण घेऊ शकतो. याप्रमाणे अटॅच असेल तर काय नाव देऊ शकतो आपण याला? हा 1 हा 2 नंबर देऊ शकतो. आणि 2 नंबरला कोण अटॅच आहे? हायड्रॉक्झी अटॅच आहे. त्यामुळे काय म्हणू शकतो? 2 हायड्रॉक्झी काय म्हणू शकतो? बेन्झा अल्डिहाइड्स. 2 हायड्रॉक्झी बेन्झा अल्डिहाइड. याप्रमाणे आपण त्याला नाव देऊ शकतो. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. 1 मिनिट बघून घ्या. ठीक आहे. तर आपल्याला आता पुढचा पॉईंट घ्यायचा आहे यामध्ये की जे कीटोन आहे, कीटोनचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. बघूया आपण. Classification of ketones. Okay, they are classified into 2 main categories. The first is aliphatic ketones and number 2 आहे aromatic ketones. असं 2 प्रकारे आपण क्लासिफिकेशन करू शकतो, ॲलिफॅटिक कीटोन आणि ॲरोमॅटिक कीटोन्स. आता जर बघितलं आपण ॲलिफॅटिक कीटोन मध्ये काय होतं? या ठिकाणी जो कीटोन ग्रुप आहे, जो CO ग्रुप आहे, तो कुणाला अटॅच असतं? ॲलिफॅटिक चेनला तो अटॅच असतो किंवा अल्काइल ग्रुपला ते अटॅच असतं. यामध्ये पुन्हा 2 टाईप आहेत. यामध्ये नंबर 1 आहे सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स. काय नाव आहे? सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स. आता कोणाला म्हणायचं रे सिंपल आणि सिमेट्रिकल कीटोन्स? एक्झाम्पल यामध्ये एखादं घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल तर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? सिंपल कीटोनचं एक्झाम्पल आहे. का म्हणायचं याला सिंपल कीटोन? कारण दोन्ही अल्काइल ग्रुप जे अटॅच आहेत कुणाला? कार्बोनिल ग्रुपला, ते दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. आणि जर अशी कंडिशन असेल की दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असेल
तर त्याला काय म्हणायचं, सिंपल ऑर सिमेट्रिकल कीटोन्स. यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल्स, हे त्याचं एक्झाम्पल आहे. याचं नाव काय असणार आहे, 2 मिथाइल ग्रुप आहेत, दोन्ही सारखे आहेत, त्यामुळे काय म्हणायचं या ठिकाणी, डायमिथाइल कीटोन्स. डाय शब्द का वापरलाय आपण, कारण 2 मिथाइल ग्रुप आहेत. ओके, तर हे झालं सिंपल ऑर सिमेट्रिकल कीटोन्स. काय म्हणू शकतो, इन दिस कंपाउंड द 2 अल्काइल ग्रुप इज अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप इज सेम, दॅट्स वाय दॅट कीटोन इज कॉल्ड एज सिंपल ऑर सिमेट्रिकल कीटोन्स. आता दुसरा त्यामध्ये बघूया आपण टाईप. दुसरा कुठला आहे, मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल कीटोन्स. ओके, आता कोणाला म्हणायचं रे मिक्स्ड, तर त्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण एखादं. फॉर एक्झाम्पल्स, ही अशी कंडिशन असेल की हा जो कीटोन आहे, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, तो दोन्ही अल्काइल ग्रुपला अटॅच आहे, पण दोन्ही अल्काइल ग्रुप कसे आहेत, डिफरंट आहेत. बरोबर आहे का, आर आहे, आर डॅश आहे, म्हणजे दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे आहेत. अशा कंडिशनमध्ये त्या कीटोनला काय म्हणायचं, मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल कीटोन्स. एक्झाम्पल घेऊया आपण यामधलं एखादं. एक्झाम्पल्स, ओके, तर हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता त्याचं नाव काय असणार आहे, तर दोन्ही अल्काइल ग्रुप कसे आहेत रे, वेगळे आहेत, डिफरंट आहेत, त्यामुळे त्याला मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणायचं. वर काय होतं, दोन्ही मिथाइल ग्रुप, दोन्ही अल्काइल ग्रुप सेम होते. आता याला नाव द्यायचं आहे. हा कुठून सुरुवात होते, मिथाइल पासून, हा कुठून सुरुवात होते, इथाइल पासून. अल्फाबेटिकली अगोदर कोण येतं, इथाइल्स. त्यामुळे काय नाव द्यायचं या ठिकाणी बघा, इथाइल मिथाइल कीटोन्स. इथाइल मिथाइल कीटोन्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे कीटोन आहे त्याचं आपण 2 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. एक आहे सिंपल कीटोन किंवा मिक्स्ड कीटोन्स. सिंपलमध्ये काय डेफिनेशन आहे, इन सिंपल कीटोन द 2 अल्काइल ग्रुप इज अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप आर सेम. इन केस ऑफ मिक्स्ड कीटोन्स द 2 अल्काइल ग्रुप इज अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप आर डिफरंट. तर हे झालं ॲलिफॅटिक कीटोन जे आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, ॲरोमॅटिक कीटोन बघायचं आहे, तो बघूया आपण. आता हे जे ॲरोमॅटिक कीटोन आहे काय असतं यामध्ये, एखादं एक्झाम्पल घेऊया आपण ॲरोमॅटिक कीटोनचं. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. ओके, तर हे 2 एक्झाम्पल आहेत ॲरोमॅटिक कीटोनचे. आता का म्हणायचं रे ॲरोमॅटिक कीटोन्स, कारण यामध्ये जो कीटोन आहे तो दोन्ही ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, म्हणजे दोन्ही आराइल ग्रुपला अटॅच आहे यामध्ये. आणि यामध्ये काय आहे, एक आराइल ग्रुप आहे आणि एक अल्काइल ग्रुप आहे. मग अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, ॲरोमॅटिक कीटोन्स. बरोबर आहे का. नाव लिहू शकतो, या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झोफिनोन. काय नाव आहे, बेन्झोफिनोन्स. या कंपाऊंडचं नाव काय आहे, ॲसिटोफिनोन. ओके, तर हे झालं ॲरोमॅटिक कीटोन्स आणि हे झालं ॲलिफॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक मध्ये 2 आहेत, सिंपल ऑर सिमेट्रिकल कीटोन, मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल कीटोन्स. 1 मिनिट बघून घ्या. तर या ठिकाणी बघा, आता आपण जो पुढचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. तर जे अल्डिहाइड आहे त्याचं आपल्याला नॉमेनक्लेचर बघायचं आहे. तर त्यामध्ये 2 आहेत, एक आहे कॉमन नेम आणि एक आहे आयुपीएसी नेम. आता यामध्ये जे आयुपीएसी नेम आहे अल्डिहाइडला ते कसं द्यायचं या ठिकाणी बघा. तर त्यामध्ये काय करायचं, जो अल्केन आहे अल्केन्स त्यातला ई रिमूव्ह करायचा आणि काय ॲड करायचं, त्यामध्ये एल ॲड करायचं, म्हणजेच काय नाव होतं अल्केनल. ओके, मिथेन असेल तर मिथेनल, इथेनल, प्रोपेनल्स. तर अशाप्रमाणे आपण त्याला नेमिंग देऊ शकतो. तर हा झाला आयुपीएसी मधला पहिला रूल्स. सेकंड रूल्स काय यामध्ये बघा, इफ 2 CHO ग्रुप इज प्रेझेंट इज रिटेन. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 अल्डिहाइड ग्रुप असतील, 2 CHO ग्रुप असतील, तर जो ई आहे तो रिटेन राहतो, रिमूव्ह करायचा नाही.
आणि पुढं सफिक्स काय ॲड करायचं, डाय अल. हा सफिक्स जोडायचा. डाय कशासाठी जोडायचं, डाय म्हणजे 2, एल कुणासाठी जोडतो आपण, अल्डिहाइडसाठी. तर काय येणार, डाय अल्स. म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 CHO ग्रुप असतील तर ई आहे तसं राहणार आणि जो सफिक्स आहे तो काय असणार, डाय अल असणार आहे. हा झाला सेकंड रूल्स. तिसरा आहे IUPAC नेम देताना एखाद्या बेंझिन रिंगला जर CHO असेल तर जो सफिक्स आहे तो काय जोडायचा आहे, कार्बल्डिहाइड्स, म्हणजे बेंझिन कार्बल्डिहाइड्स याप्रमाणे नाव द्यायचं आहे. तर हे 3 रूल्स कशामध्ये आहेत, IUPAC मध्ये आहेत. आता कॉमन नेम बघूया आपण. आता कॉमन नेम देताना काय करायचं, हे जे अल्डिहाइड आहे इट इज अ डिराइव्ड फ्रॉम कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. कार्बॉक्सिलिक ॲसिड पासून आपण अल्डिहाइडला नेम देऊ शकतो. कसं देऊ शकतो बघा, तर काही ॲसिड या ठिकाणी लिहिलेले आहेत कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. पहिला कुठला आहे, फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड, ब्युटायरिक ॲसिड. त्यांचे या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे प्रत्येकामध्ये. आता यापासून आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं आहे. कसं तयार करायचं, 2 चेंजेस यामध्ये करायचं आहे. की पहिला चेंज जो आहे तो ॲसिडमधला IC ॲसिड जो आहे तो रिमूव्ह करायचा आणि काय जोडायचं, अल्डिहाइड जोडायचं. हा पहिला चेंज. दुसरा आहे की ॲसिडमधला OH काढायचा आणि काय जोडायचं, H जोडायचं. असे 2 चेंजेस यामध्ये करायचे. म्हणजे आपण काय करू शकतो, अल्डिहाइड हे नेम देऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल पहिला अल्डिहाइड कोणता आहे, तर IC ॲसिड काढायचं आणि काय जोडायचं, अल्डिहाइड. म्हणजे काय नाव तयार होणार, फॉर्म अल्डिहाइड्स. OH काढायचं आणि काय जोडायचं, H. म्हणजे याप्रमाणे स्ट्रक्चर तयार होईल. सेकंड ॲसिटिक ॲसिड आहे, IC ॲसिड रिमूव्ह करायचा, अल्डिहाइड जोडायचं. म्हणजे काय नाव तयार होतं, ॲसिड अल्डिहाइड्स. OH काढायचा आणि H जोडायचं. ओके. तिसरं कंपाऊंड्स प्रोपिओनिक ॲसिड्स, IC ॲसिड काढायचा, अल्डिहाइड जोडायचं. म्हणजेच प्रोपिओन अल्डिहाइड्स. काय येणार, प्रोपिओन अल्डिहाइड्स. याप्रमाणे आपण नाव देऊ शकतो. ओके. चौथा नंबरचं कुठला आहे, ब्युटारिक ॲसिड आहे, ब्युटारिक ॲसिड्स. त्यामध्ये IC ॲसिड काढायचं आणि काय जोडायचं, अल्डिहाइड. म्हणजे नाव काय तयार झालं, ब्युटायर अल्डिहाइड्स. OH काढायचं, H जोडायचं. तर अशा प्रकारे आपण फॉर्म अल्डिहाइड्स, ॲसिड अल्डिहाइड, प्रोपिओन अल्डिहाइड्स, ब्युटायर अल्डिहाइड्स हे कंपाऊंड आपण तयार करू शकतो. तर हे झालं कॉमन नेम आणि IUPAC नेम. त्याचबरोबर IUPAC ने कॉमन नेम देत असताना आपण काही सिम्बॉल यूज करू शकतो, अल्फा, बीटा, गॅमा. हे पण आपण वापरू शकतो. ओके. तर हे झालं नॉमेनक्लेचरचे रूल्स आहेत. ठीक आहे. तर आता आपण प्रॅक्टिस करूया. बुकमध्ये काय एक्झाम्पल दिले आहेत ते थोडं आपण डिस्कस करूया. ठीक आहे. 3 कॉलम करूया. पहिला आहे स्ट्रक्चर, दुसरा आहे कॉमन नेम आणि तिसरा आहे IUPAC नेम. ओके. असे 3 कॉलम करूया. तर बघूया आपण 1 बाय 1. पहिला कंपाऊंड घेऊया, HCHO. याला नाव द्यायचं आपल्याला, कॉमन नेम. तर पहिला अल्डिहाइड कोणता असतो आपण बघितलं मगाशीच, फॉर्म अल्डिहाइड्स. फॉर्म अल्डिहाइड्स. याचं IUPAC नेम लिहायचं आपल्याला. IUPAC नेम लिहिताना काय करायचं, मग सांगितले की जो अल्केन आहे त्यातला E काढायचा आणि AL जोडायचं. म्हणजे एक कार्बन त्यामध्ये आहे, त्यामुळे एका कार्बनचा कोण असतो, मिथेन असतो, मिथेन्स. त्यातला E काढायचा आणि काय जोडायचं, AL. म्हणजे काय नाव झालं, मिथेनल किंवा मिथेनॉल म्हणू शकतो आपण. नंबर 1. दुसरा कंपाऊंड घेऊया आपण. ओके. आता 2 कार्बनचा अल्डिहाइड कोणता असतो रे, यामध्ये ॲसिड अल्डिहाइड्स. काय असतो, ॲसिड अल्डिहाइड्स. IUPAC नेम काय येणार याचं, 2 कार्बन, काय असतं, इथेन. इथेनचं काय लिहायचं, E काढायचं आणि काय जोडायचं, AL. म्हणजे काय नाव झालं, इथेनॉल. इथेनॉल म्हणू शकतो आपण. नंबर 3. हा कंपाऊंड आहे. आता याला नाव द्यायचं आहे, 3 नंबरचा कोणता अल्डिहाइड असतो रे, त्याचं नाव आहे
प्रोपिऑन अल्डिहाइड्स. काय म्हणायचं? प्रोपिऑन अल्डिहाइड्स. IUPAC नेहमी लिहायचं आपल्याला. 3 कार्बन आहे. 3 कार्बनचं कोण असतो? प्रोपेन. प्रोपेन्स. ई काढायचं आणि काय जोडायचं? AL. म्हणजे नाव झालं प्रोपेनॉल. नंबर 4 बघूया आपण. हा चौथा कंपाऊंड आहे. याचं नाव असणार आहे कॉमन नेम ब्युटायर अल्डिहाइड्स. ब्युटायर अल्डिहाइड. IUPAC नेम काय रे? 4 कार्बनचं काय असतो? ब्युटेन असतो. ई काढायचं आणि काय जोडायचं? AL. म्हणजे नाव झालं ब्युटेनॉल. तर अशा प्रकारे आपण त्यांना नेम देऊ शकतो. अजून पुढं काही पुस्तकामध्ये आहेत पॉईंट्स, ते पण घेऊया आपण. ओके, हा कंपाऊंड आहे. आता याला आपल्याला नाव द्यायचं आहे. कॉमन नेम देताना आपण 2 नंबर कार्बनला ब्रँच असेल तर काय शब्द वापरतो रे? आयसो. आयसो. टोटल कार्बन किती आहे? 4. तर 4चा कोण असतो? ब्युटायर. तर आयसो ब्युटायर. आणि कुठला ग्रुप अटॅच आहे? अल्डिहाइड्स. तर आयसो ब्युटायर अल्डिहाइड हे आपण त्याचं नाव देऊ शकतो. आता IUPAC नेम द्यायचं आपल्याला. IUPAC नेम देताना नंबर द्यायचं. नंबर कुठून स्टार्ट करायचं? ज्या दिशेला अल्डिहाइड जवळ आहे तिथून नंबर स्टार्ट करायचं. म्हणजे असं नंबर देऊ शकतो 1 2 3. तर हा कोण आहे? ब्रँच आहे. आणि तो कितव्या कार्बनला अटॅच आहे? 2 नंबरच्या. मग कसं नाव देऊ शकतो रे आपण? 2 मिथाइल. 2 मिथाइल. आणि 3 नंबरचं कोण असतो? प्रोपेन. आणि त्याला ई काढून AL जोडायचं. म्हणजे 2 मिथाइल प्रोपेनॉल हे या कंपाऊंडचं नाव असणार आहे. बरोबर का? पुढचा कंपाऊंड घेऊया आपण यामध्ये. तर हा कंपाऊंड आहे. याचं कॉमन नेम. आता कॉमन नेम तुम्हाला थोडे लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे IUPAC नेम आहे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपण त्या रूल्सप्रमाणे ते नेम देऊ शकतो. तर हे जर कॉमन नेम आहे ॲक्रोलिन. काय नाव आहे? ॲक्रोलिन्स. IUPAC नेम द्यायचं आपल्याला. नंबर देऊ शकतो 1 2 3. आता यामध्ये 2 फंक्शन ग्रुप आहेत. अल्डिहाइड पण आहे आणि कोण आहे? डबल बॉन्ड पण आहे. कसं नाव द्यायचं बघा यामध्ये? तर 3 कार्बनचं असल्यामुळे काय म्हणायचं? प्रोप. प्रोप. कितव्या नंबरला डबल बॉन्ड आहे रे? 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड आहे. आणि डबल बॉन्ड असेल तर सफिक्स काय जोडतो असतो आपण? डबल बॉन्डसाठी इन जोडतो. इन. अल्डिहाइडसाठी काय जोडतो? AL. हे लक्षात ठेवा. म्हणजे कसं नाव द्यायचं? प्रोप 2 इन. आणि 1 नंबरला कोण आहे? ALs. म्हणजे नाव झालं प्रोप 2 इन 1 अल. तर अशा प्रकारे आपण IUPAC नेम आणि कॉमन नेम अल्डिहाइडला देऊ शकतो. तर हे 5 कंपाऊंड झाले. अजून काही कंपाऊंड आपण घेऊया. ओके. आता या कंपाऊंडचं आपल्याला नाव लिहायचं आहे. याचं कॉमन नेम लक्षात ठेवा. याला म्हणायचं ग्लायऑक्झल. काय म्हणायचं? ग्लायऑक्झल्स. हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम लिहायचं आहे आपल्याला. 2 कार्बन आहेत. 2 कार्बनचं कोण असतो? इथेन्स. इथेन्स. ई आहे तसा ठेवायचा. का ठेवायचा? कारण मगाशी आपण बघितलं की एकापेक्षा जास्त अल्डिहाइड ग्रुप असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये तर ए रिटेन राहतो. ई काढायचा नाही. 1 असेल तर काढू शकतो आपण. तर 2 आहे त्यामध्ये इथेन्स. नंबर जर दिले आपण 1 2. 2 कार्बन आहेत त्यामुळे इथेन्स 1 2 डाय अल. डाय म्हणजे 2, अल म्हणजे अल्डिहाइड्स. तर 2 अल्डिहाइड आहेत त्यामुळे काय नाव द्यायचं? इथेन 1 2 डायल्स. बघूया पुढचा कंपाऊंडचा आपण. हा कंपाऊंड आहे. तर कॉमन नेम याचा असेल बेन्झा अल्डिहाइड्स. काय नाव असेल? बेन्झा अल्डिहाइड्स. आता IUPAC मध्ये पण आपण हे ऍक्सेप्ट करू शकतो. बेन्झा अल्डिहाइड्स. बेन्झा अल्डिहाइड म्हणू शकतो IUPAC मध्ये पण. आणि अजून एक IUPAC मध्ये त्याचं नाव आपण देऊ शकतो. कोणाला अटॅच आहे? तो बेन्झिनला अटॅच आहे त्यामुळे बेन्झिन लिहायचं. आणि बेन्झिनला जर CH2 अटॅच असेल ॲरोमॅटिक रिंगला तर पुढे काय जोडायचं? कार्ब अल्डिहाइड्स. बेन्झिन कार्ब अल्डिहाइड्स. बरोबर का? कुठलंही नाव दिलं तर चालतं या दोघांपैकी.
पण बेन्झाल्डिहाइड दोघांमध्ये वापरतात, हे लक्षात ठेवा यामध्ये. बरं आहे का? ओके, हा कंपाऊंड आहे. आता याला आपल्याला कॉमन नेम द्यायचा आहे. कॉमन नेम कसं देऊ शकतो? आर्थो पोझिशनला कोण आहे? मिथाईल आहे. आणि जर CHO रिमूव्ह केला तर कोण आहे? टोल्युइन आहे. आणि हा कोण आहे? बेन्झाल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड आणि टोल्युइन दोन्ही ग्रुप यामध्ये आहेत. आणि आर्थो पोझिशनला मिथाईल आहे, त्यामुळे आर्थो काय म्हणू शकतो? टोल्यू. का म्हणू शकतो? म्हणजे टोल्युइन पण आहे. हा जर हा CHO रिमूव्ह केला तर कोण आहे? टोल्युइन आहे. बेन्झीनला जर मिथाईल ग्रुप असेल तर टोल्युइन म्हणतो आपण यामध्ये. आणि पुढे अल्डिहाइड पण अटॅच आहे, तर आर्थो टोल्यू अल्डिहाइड्स, हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम द्यायचा आहे आपल्याला. नंबर देऊ शकतो आपण 1, 2. तर काय येणार यामध्ये? 2 नंबरला मिथाईल ग्रुप अटॅच आहे, तर काय येणार? 2 मिथाईल आणि पुढं बेन्झा अल्डिहाइड्स, 2 मिथाईल बेन्झा अल्डिहाइड. किंवा काय देऊ शकतो आपण अजून? 2 मिथाईल बेन्झीन कार्बल्डिहाइड्स. याप्रमाणे पण आपण काय करू शकतो? त्याचं नाव देऊ शकतो. बरं आहे का? पुढचं कंपाऊंड घेऊया. ओके, हा कंपाऊंड असेल तर त्याचं कॉमन नेम काय असणार आहे? कॉमन नेम आहे सॅलिसाइल अल्डिहाइड्स. काय म्हणायचं? सॅलिसाइल अल्डिहाइड्स. IUPAC नेम द्यायचा आपल्याला. IUPAC नेम देताना नंबर द्यायचा 1, 2. तर 2 नंबरला OH आहे, मग कसं नाव द्यायचं? 2 हायड्रॉक्झी, 2 हायड्रॉक्झी. आणि पुढं काय म्हणायचं? बेन्झा अल्डिहाइड, 2 हायड्रॉक्झी बेन्झा अल्डिहाइड, हे त्याचं नाव असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण जे अल्डिहाइड आहे त्याला कॉमन आणि IUPAC देऊ शकतो आपण. ओके, तर अजून काही कंपाऊंड आहे ते पण घेऊया आपण. ओके, तर या कंपाऊंडचं जे कॉमन नेम आहे, याचं कॉमन नेम आहे पॅथेल अल्डिहाइड्स. काय नाव आहे? पॅथेल अल्डिहाइड्स. आता याचं आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. नंबर देऊ शकतो आपण 1, 2. तर काय नाव देऊ शकतो आपण? तर बेन्झीन 1, 2. बरोबर आहे का? 1 आणि 2 नंबरला कोण अटॅच आहे? अल्डिहाइड्स. बेन्झीन 1, 2 डाय अल. डाय म्हणजे 2, अल म्हणजे अल्डिहाइड्स. तर बेन्झीन 1, 2 डाय अल. किंवा काय म्हणू शकतो रे? अजून एक नाव त्याचं आपण काय देऊ शकतो? बेन्झीन 1, 2 डाय कार्बल्डिहाइड्स, असं पण त्याचं नाव देऊ शकतो आपण. ऑर म्हणू शकतो इथं. त्या दोन्ही नावं हे चालतात या ठिकाणी. ओके, त्यानंतर पुढचं कंपाऊंड आहे, शेवटचं कंपाऊंड याप्रमाणे आहे. आता हा कोण आहे? सायक्लोहेक्झेन आहे हा. मग कसं नाव देऊ शकतो आपण? सायक्लोहेक्झेन. आणि पुढे कोण आहे? अल्डिहाइड्स. तर सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड नाव देऊ शकतो. IUPAC मध्ये काय म्हणू शकतो आपण? काय नाव असणार आहे? सायक्लोहेक्झेन आणि पुढे काय म्हणू शकतो? कार्बल्डिहाइड्स, कार्बल्डिहाइड्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? कॉमन आणि IUPAC नेम देऊ शकतो आपण. ओके, तर हे झालं अल्डिहाइडचं जे कॉमन आणि IUPAC नेम आहे. आता कीटोनचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, तर बघा आपण जे कीटोन आहे ते कीटोन पण आजच संपूया. म्हणजे काय होईल? जे नॉमेनक्लेचर जो पार्ट आहे तो आज सगळा संपवून जाईल. ओके, तर बघा आपण जसं अल्डिहाइडला कॉमन आणि IUPAC नेम दिलेला आहे तसंच आपल्याला कीटोनला पण कॉमन आणि IUPAC नेम आपण बघूया. आता काय रूल्स आहेत त्याचे? तर पहिला आहे कॉमन नेम. कीटोनला कॉमन नेम देत असताना काय करायचं यामध्ये? तर पहिल्यांदा कुणाचं नाव लिहायचं? अल्काइल और अराइल ग्रुप. आणि मग कुणाचं नाव घ्यायचं? कीटोन्स. ओके, तर पहिल्यांदा जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत कीटोनला ते लिहायचं आणि मग शेवटी कीटोन लिहायचं. जसं मिथाईल डायमिथाईल कीटोन, इथाईल मिथाईल कीटोन्स. ओके, याप्रमाणे. त्यानंतर इन केस ऑफ सबस्टिट्यूटेड कीटोन्स
तर अशा वेळेस काय करायचं, अल्फा बीटा गॅमा असे सिम्बॉल त्यामध्ये वापरायचे आहेत. हे 2 रूल्स आहेत कशामध्ये, कॉमन नेममध्ये. आता IUPAC मध्ये पण काही 2 रूल्स आहेत. त्यामध्ये आहे की कीटोनला नाव देताना काय करायचं, अल्केनमधला ई काढायचा आणि काय जोडायचं, त्यामध्ये 1 जोडायचं. ई काढून 1 जोडायचं म्हणजे अल्केनोन, इथेनोन, प्रोपेनोन, ब्युटेनोन असे नाव द्यायचे आहेत. आणि दुसरं आहे की जर 2 CO ग्रुप असतील एखाद्या कंपाऊंडमध्ये तर अशा कंडिशनमध्ये ई काढायचा नाही. तर काय करायचं मग, त्यामध्ये सफिक्स ई तसाच ठेवायचा आणि डाय-1 हा सफिक्स जोडायचा आहे. लक्षात राहतील. तर हे कॉमन आणि IUPACचे काही रूल्स आहेत. आता बुकमधले काही प्रॅक्टिससाठी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तीन कॉलम करूया. स्ट्रक्चर, कॉमन नेम आणि IUPAC नेम. ओके, तर बघूया आपण पुस्तकातले काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते थोडं आपण डिस्कस करूया. तर पहिलं एक्झाम्पल त्यामध्ये आहे नंबर 1. ओके, तर याला नाव द्यायचं आहे. आता याचं आपल्याला कॉमन नेम लिहायचं आहे. आता कॉमन नेम देताना कसं लिहायचं रे, तर यामध्ये 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. ओके, त्यामुळे काय म्हणायचं, 2 असल्यामुळे डाय हा शब्द जोडायचा, डाय मिथाइल आणि परत काय लिहायचं, कीटोन्स. तर डाय मिथाइल कीटोन्स. आता IUPAC नेम लिहायचं आपल्याला. IUPAC नेम देताना नंबर देऊया 1 2 3. तर 3 कार्बनचा कोण असतो रे, प्रोपेन. तर हा प्रोपेन आहे. तर त्यातला ई काढायचं आणि काय जोडायचं, 1 जोडायचं म्हणजे नाव झालं प्रोपेनोन. किंवा हेच नाव आपण असं पण लिहू शकतो, प्रोपेन 2,1. का 2,1 लिहायचं, का 2 नंबरला कोण आहे, कीटोन आहे. ओके, तर हा झाला पहिला कंपाऊंड्स. दुसरा कंपाऊंड घेऊ आपण. हा कंपाऊंड असणार आहे. आता आपल्याला कॉमन नेम द्यायचा आहे. तर हा कोण आहे रे, मिथाइल आणि हा कोण आहे, इथाइल्स. अल्फाबेटिकली विचार करायचा, कोण अगोदर येतं, तर इथाइल अगोदर येतं. त्यामुळे काय लिहायचं, इथाइल. त्यानंतर कोण येणार, मिथाइल आणि मग कोण आहे येणार, कीटोन. तर इथाइल मिथाइल कीटोन्स. आता IUPAC नेम द्यायचं आपल्याला. IUPAC नेम देताना काय करायचं, नंबर द्यायचा आपल्याला. कुठून नंबर द्यायचा रे, ज्या साईडला कीटोन जवळ येतं, हे कुठून जवळ आहे, 1 2 3 आणि 4. बरं आहे का, असं नंबर आपण देऊ शकतो. म्हणजे 4 कार्बनचा कोण येतो रे, ब्युटेन्स. ब्युटेन कितव्या नंबरला कीटोन ग्रुप आहे, दुसऱ्या. आणि शेवटी ई काढून काय जोडायचं, 1. म्हणजे काय नाव झालं, ब्युटेन 2,1 या कंपाऊंडचं नाव असणार आहे. पुढचं कंपाऊंड घेऊया आपण. ओके, आता कॉमन नेम देऊया. हा कोण आहे, इथाइल. हा पण कोण आहे, इथाइल. तर 2 इथाइल आहेत आणि दोन्ही पण सेम आहेत. मग अशा वेळेस काय म्हणायचं, डाय इथाइल. डाय का जोडलाय, 2 आहेत आणि दोन्ही सेम आहेत. तर डाय इथाइल कीटोन्स. डाय इथाइल कीटोन्स. आता IUPAC नेम लिहायचं आपल्याला. IUPAC नेम देताना नंबर द्यायचं. आता हा सेंटरलाच आहे, मग कुठून पण नंबर देऊ शकतो आपण, 1 2 3 4 5 याप्रमाणे नंबर देऊ शकतो. मग काय नाव आहे कंपाऊंडचं बघा, 5 कार्बन आहेत. तर 5 कार्बनचं कोण असतो, पेंटेन. कितव्या नंबरला कीटोन आहे, तिसऱ्या. पेंटेन 3 काय येणार, 1. तर पेंटेन 3,1 या कंपाऊंडचं नाव असणार आहे. त्याच्या पुढचं कंपाऊंड घेऊया आपण. ओके, तर हा कंपाऊंड आहे. आता त्याला नाव द्यायचं आहे, कॉमन नेम द्यायचं आहे. हा कोण आहे, इथाइल. हा कोण आहे, किंवा अजून एक घेऊया आपण कार्बन, CH2CH3. तर कोण आहे, हा प्रोपाइल आहे. हा कोण आहे, इथाइल. पण या ठिकाणी Br अटॅच आहे आणि ज्या ठिकाणी फंक्शन ग्रुप आहे त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे तो अल्फास, त्याच्या शेजारचं कोण असं बीटा. त्यानंतर हा अल्फा असणार, हा कोण असणार, बीटा. हा कोण असणार, गॅमा. बरं आहे का. आता कसे नाव द्यायचं आहे, हा प्रोपाइल ग्रुप आहे,
हा कोणा इथाइल ग्रुप आहे आणि बी आर अटॅच आहे, तर अल्फा पोझिशनला अटॅच आहे, त्यामुळे पहिल्यांदा काय लिहायचं अल्फा ब्रोमो. त्यानंतर विचार करायचा इकडे इथाइल आहे, इकडे प्रोपाइल आहे, तर अल्फाबेटिकल कोण येतं रे अगोदर, इथाइल अगोदर येतं, त्यामुळे काय येणार इथाइल्स. त्यानंतर हा प्रोपाइल्स, एन प्रोपाइल म्हणू शकतो, आणि मग काय शेवटी जोडायचं कीटोन्स. तर हे झालं त्याचं IUPAC नेम. आता आपल्याला कॉमन नेम झालं, हे IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC नेम लिहिताना किती टोटल कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत, बरोबर आहे का, 6 कार्बन आहेत. पण या ठिकाणी BR कितव्या कार्बनला अटॅच आहे, तर पहिल्यांदा नंबर देऊया आपण. नंबर देताना कुठून द्यायचा, ज्या दिशेला कीटोन जवळ येत, इकडून जवळ आहे, इकडून नंबर देऊ शकतो 1 2 3 4 5 6. तर 6 कार्बन टोटल आहेत, आणि BR कितव्या कार्बनला अटॅच आहे, 2 नंबर, तर काय येणार 2 ब्रोमो, बरोबर आहे का, 2 ब्रोमो. टोटल किती कार्बन आहेत, 6 कार्बनचं कोण असू रे, हेक्झेन. हेक्झेन ई काढायचा आणि काय जोडायचं 1, पण नंबर पण मेन्शन करणं गरजेचं आहे. त्या 3 नंबरला कीटोन आहे, त्यामुळे काय लिहायचं हेक्झेन 3,1. तर हे या कंपाऊंडचं नाव झालं 2 ब्रोमो हेक्झेन 3,1. हे त्याचं IUPAC नेम आहे. ओके, तर हे कॉमन आणि IUPAC नेम आहेत. अजून काही कंपाऊंड आहेत ते पण आपण डिस्कस करूया. ओके, तर याप्रमाणे हा कंपाऊंड आहे. आता यामध्ये काय करायचं, जे कॉमन नेम आहेत ना ते टिपिकल असतात, ते थोडं लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. पण जे IUPAC नेम आहे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते रूल्स दिलेले आहेत त्या रूल्सप्रमाणे आपल्याला द्यायचं आहे. तर या कंपाऊंड जे कॉमन नेम आहे ते नेम असणार आहे यामध्ये मेझेटिल ऑक्साईड. मेझेटिल ऑक्साईड. ओके, आता त्याला IUPAC नेम द्यायचं आहे आपल्याला. IUPAC नेम देताना नंबर द्यायचं, कुठून द्यायचं, ज्या दिशेला कीटोन आहे 1 2 3 4 5. हा ब्रँच आहे 4थ्या नंबरला. आता कसं नाव द्यायचं या ठिकाणी, पहिल्यांदा ब्रँचचं नाव लिहायचं IUPAC नेम लिहिताना, तर काय येणार 4 मिथाइल. त्यानंतर बघा 2 फंक्शन ग्रुप आहेत, कीटोन पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे, आणि 5 कार्बन आहेत, म्हणजे काय येणार पेंट. 5 कार्बनचं कोण असू रे पेंट. डबल बॉन्ड कितव्या नंबरला आहे, 3ऱ्या, मग काय येणार 3 इन. डबल बॉन्ड असल्यामुळे इन जोडलेला आहे, 3 नंबरला डबल बॉन्ड आहे. आणि कीटोन किती नंबरला आहे, 2ऱ्या, मग काय येणार 2,1. या कंपाऊंडचं नाव असणार आहे 4 मिथाइल पेंट 3 इन 2,1. याप्रमाणे आपण ते नाव देऊ शकतो, बरोबर आहे का. आता पुढे बघूया. ओके, तर हा कंपाऊंड आहे, याला IUPAC नेम द्यायचं आहे आपल्याला. नंबर देऊया पहिल्यांदा अगोदर आपण, कुठून जवळ पडतं, इकडून जवळ आहे कीटोन्स, इकडून नंबर देऊया 1 2 3 4 5 6. ओके, आता 6 कार्बनचा याला काय करायचं, IUPAC नेम द्यायचं आहे फक्त आपल्याला या कंपाऊंडला. तर 6 कार्बनचं कोण असतो रे, हेक्झेन. हेक्झ. ओके, ठीक आहे, 2 आहेत, हेक्झेन लिहायचं, ई पण लिहायचं. का लिहायचं ई, कारण मगाशी मी सांगितलं होतं की जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एखाद्या कंपाऊंडमध्ये एकपेक्षा जास्त फंक्शन ग्रुप असेल तर ए रिमूव्ह करायचा नसतो. मग कीटोन किती तरी 2 कीटोन आहेत, त्यामुळे ए आहे तसा ठेवायचं. ओके, हेक्झेन कितव्या नंबरला कीटोन आहेत, 2 आणि 4 नंबरला, मग काय लिहायचं हेक्झेन 2 4. 2 असल्यामुळे डाय आणि कीटोन असल्यामुळे काय येणार 1. तर काय झालं हेक्झेन 2 4 डाय 1. या कंपाऊंडचं IUPAC नेम असणार आहे, बरोबर आहे का. आता पुढे पण काही कंपाऊंड आहेत बघूया. ओके, हा कंपाऊंड आहे. आता याचा IUPAC नेम लिहायचं आपल्याला. आता या ठिकाणी जो कीटोन आहे तो आपण असं पण लिहू शकतो आणि या पद्धतीने पण लिहू शकतो. असं पण चालतोय आणि या पद्धतीनं. हा जो CO आहे तो असं पण दाखवू शकतो आपण. ओके, म्हणजे तोच आहे कीटोन्स.
नंबर देऊया. ज्या दिशेला अल्डिहाइड जवळ आहे तिथून नंबर, म्हणजे इकडून देऊ शकतो आपण 1 2 3 4. आता यामध्ये दोन, यामध्ये कोण आहे, आता CO आहे बघा. CO असेल तर आपण त्या ठिकाणी COच्या ठिकाणी काय लिहू शकतो, ऑक्झो देऊ शकतो आपण नाव. 3 नंबरला आहे म्हणजे काय म्हणायचं बघा, 3 ऑक्झो. आणि 4 कार्बन आहेत, 4 कार्बनचं कोण असो, ब्युटेनॉल, अल्डिहाइड असतं ना, 3 ऑक्झो ब्युटेनॉल्स या कंपाऊंडचं नाव आहे. ठीक आहे. पुढचे काय कंपाऊंड आहेत ते पण डिस्कस करूया आपण. ओके. आता या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे बेन्झोफिनोन. काय म्हणायचं, बेन्झोफिनोन. किंवा अजून एक आहे डायफिनाइल कीटोन्स. 2 कॉमन नेम आहेत. आता 2 फिनाइल ग्रुप आहेत त्यामुळे डायफिनाइल आणि कीटोन म्हणू शकतो किंवा बेन्झोफिनोन पण म्हणू शकतो. IUPAC नेम पण बेन्झोफिनोन या ठिकाणी आपण लिहू शकतो, बेन्झोफिनोन्स. म्हणजे बेन्झोफिनोन हे कॉमन आणि IUPAC दोन्हीमध्ये आपण लिहू शकतो. पुढचं कंपाऊंड आपण बघूया. ओके. आता याचं कॉमन नेम हा कोण आहे, मिथाइल. आणि हा कोण आहे रे, फिनाइल्स. तर अल्फाबेटिकली कोण येतं अगोदर, मिथाइल्स. म्हणजे मिथाइल, त्यानंतर फिनाइल आणि मग काय येणार, कीटोन. किंवा अजून एक नाव ते देऊ शकतो आपण, ॲसिटोफिनोन. काय म्हणू शकतो, ॲसिटोफिनोन. हे पण त्याचं कॉमन नेम आहे. आता IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC मध्ये जे ॲसिटोफिनोन आहे, ॲसिटोफिनोन हे त्याचं नाव असणार आहे. म्हणजे ॲसिटोफिनोन कॉमन आणि IUPAC मध्ये दोन्हीमध्ये येतं. हे कंपाऊंड लक्षात ठेवायचं नेहमी. ओके. तर हे शेवटचं कंपाऊंड आहे, आपल्याला ते नाव द्यायचं आहे. बघा नंबर देऊ शकतो आपण. हा कीटोन आहे 1 2 3 4. हा कोण असो रे, मिथाइल ग्रुप आहे या ठिकाणी. तर बघा कसं नाव द्यायचं आपल्याला. तर याचं IUPAC नेम विचारलेला आहे. तर बघा पहिल्यांदा M आणि हा C पासून चालू होतो. अल्फाबेटिकली कोण येतं, क्लोरो अगोदर येतं. म्हणजे काय लिहू शकतो, 2 क्लोरो. 2 क्लोरो म्हणजे 2 नंबरला क्लोरो आहे. 4 नंबरला कोण आहे रे, मिथाइल्स. 2 क्लोरो 4 मिथाइल. आणि हा कोण आहे, सायक्लोहेक्झेन. आणि त्याला कीटोन अटॅच आहे त्यामुळे काय येणार या ठिकाणी, सायक्लोहेक्झेन. आणि पुढे काय येणार 1. सायक्लोहेक्झेन हे काढायचं आणि काय जोडायचं 1. म्हणजे सायक्लोहेक्झेनोन या कंपाऊंडचं नाव येणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण जे नॉमेनक्लेचर हा जो पार्ट आहे तो आपण आज कव्हर केलेला आहे. तर पुढचे जे काय हे जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.